प्रेत घेऊन येत असताना अक्षरशः ते खंदेकरी असतात, ते 4-4 वेळेस बदलावं लागतात. ही परिस्थिती आहे पोहरेगाव जिल्हा परिषद गटातील गव्हाणगावच्या स्मशानभूमीची. स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याला चक्क ओढ्याचं स्वरूप आलं आहे. ह्या रस्त्याकडे जायची अवस्था इतकी दयनीय आहे की ह्या रस्त्याकडे अक्षरशः सिंगल माणूस होऊ शकत नाही, तर ते प्रेत घेऊन कसं चालणार. त्यामुळे 2-3 किलोमीटर फिरून प्रेताला घेऊन जावं लागतं. कारण की गावाच्या ह्या रस्ता नसल्यामुळं पूर्ण हायवेनं या ठिकाणी प्रेत या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आणावं लागतंय. आणि प्रेत घेऊन येत असताना अक्षरशः ते खंदेकरी असतात, ते 4-4 वेळेस बदलावं लागतात. हे सगळं सहन करून प्रेतयात्रा स्मशानभूमीत पोहोचलीच तर स्मशानभूमीची परिस्थिती पाहून काळजाला सुद्धा घाम फुटेल. तुम्ही बघताय गव्हाणगावच्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. गावात 6-7 समाज असून आजपर्यंत फक्त एकच स्मशानभूमी गावाला आहे. यासाठी जबाबदार कोण? स्मशानभूमीचे काम हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतं. पोहरेगाव जिल्हा परिषद गट निर्माण झाल्यापासून आजपर्यंत फक्त काँग्रेसचाच उमेदवार विजयी होत आहे. तरी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना गव्हाण गावाची ही परिस्थिती आजपर्यंत दिसलीच नाही.